जी जनावरं समजा गायी पुरात वाहून गेल्यात, शेळ्या वाहून गेल्यात, म्हशी वाहून गेल्यात, आता ती वाहून गेलेलाचा पीएम करायचा कसा शेतकऱ्या? आणायची कुठून पीएम साठी त्याची बॉडी? कारण ती वाहून गेली. तर तिथं सरकारनं आता निकष शिथिल करणं गरजेचं आहे. शेतकऱ्याचा ऍफिडेव्हिट घेऊन बाबा त्याची जितकी जनावर होती त्या जनावरांच्या प्रमाणात मदत करणं गरजेचं आहे. आणि ती मदत सुद्धा तोडकी आहे आणि त्याला सुद्धा मर्यादा आहेत. 2 का 3 जनावरांपर्यंत एका माणसाला मदत होती, ती वाढवली पाहिजे. दुसरं, बहुभूधारक शेतकरी असेल आणि जमीन जर खरडून गेली 5 एकरच्या पुढे असेल तर त्याला पण तुम्ही खरडून गेलेल्या जमिनीचं मदत देत नाही, जी हेक्टरी 47,000 रुपये आहे. तर तोही निकष वाढवणं गरजेचं आहे. आणि एनडीआरएफच्या निकषापेक्षा जी हेक्टरी 8,500 रुपये आहे त्याच्या पुढे जाऊन जशी मिरज आणि सांगलीच्या पुरात सरकारनं मदत केली होती चौपटीनं, माझं तर म्हणणं हे नुकसान 10 पटीत आहे. किमान 6 पट तरी मदत राज्य सरकारनं करावी, ही पहिली मागणी आहे प्रमुख. दुसरी, विम्याच्या बाबतीत जो राज्य सरकारनं निर्णय घेतलाय तो अतिशय अवसानघातकी आहे. असा पाऊस पडल्याच्या नंतर शेतकऱ्याला पण त्या ठिकाणी स्वतः अँगल कॅम्प फोटो काढून कंपनीला विम्याची मागणी करता येत होती, ती 8च काढून टाकली. त्यामुळे आमच्या सगळ्या महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी आहे. आज ती 8 असती तर आमच्या सगळ्या शेतकऱ्याला विमा मिळाला असता. तो विमा सुद्धा केवळ ही 8 काढून टाकल्यामुळे मिळत नाही. तर त्या 8चा समावेश करावा अशी मागणी आम्ही कृषी मंत्री दत्तात्रय भरणे मामांकडे केलेली आहे. आणि जी मदत आहे ती त्या ठिकाणी एनडीआरएफच्या चौपटीपेक्षा 6 पटीनं करावी अशी मागणी मदत आणि पुनर्वसन मंत्री दीपक आबांकडे, त्या ठिकाणी मकरंद आबा पाटील जे आहेत त्यांच्याकडे आम्ही केलेली आहे. आता या दोन्ही मदतीसाठी सरकारला जर कर्जाची आवश्यकता असेल तर सरकारनं खुशाल कर्ज काढावं, पण शेतकऱ्याला मात्र भरीव स्वरूपात मदत करावी. कारण शेतकऱ्याचं पीक, त्याच्यावरची माती, त्याची विहीर गाळानं भरली आहे, जी घर होतं ती घर गाळानं भरलंय, संसारोपयोगी सामान सगळं त्याचं बेचिराग झालंय. त्यामुळे त्याला प्रपंचात उभा राहण्यासाठी, माणूस म्हणून जगण्यासाठी माणुसकीच्या भावनेतनं त्या ठिकाणी मदत करणं अपेक्षित आहे. ती करावी. विरोधक, सत्ताधारी, राजकारण पुन्हा नंतर बघू, पण ती मदत करा.